आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लेंगरे जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर लेंगरे येथे शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सौ सोनिया सुहास बाबर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रचाराचा नारळ फोडून अधिकृतपणे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर लेंगरे गावातून शिवसेनेची भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर शिवसेनामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। लेंगरे जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सौ मनीषा प्रकाश बागल या निवडणुकीत रिंगणात आहेत, तर लेंगरे पंचायत समिती गणातून सौ पायल निवास कदम आणि पारे पंचायत समिती गणातून सौ तेजश्री प्रमोद लोखंडे या उमेदवार आहेत। या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सध्या चांगलाच वेग मिळताना दिसत आहे। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ सोनिया सुहास बाबर म्हणाल्या की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या खऱ्या केंद्रबिंदू आहेत। गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सक्षम, प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जोडलेले प्रतिनिधी निवडून देणे अत्यंत गरजेचे असते। त्यापुढे त्या म्हणाल्या, या मतदारसंघाला स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाची मजबूत परंपरा लाभलेली आहे। हीच परंपरा आमदार सुहास बाबर यांनी विकास कामाच्या माध्यमातून अधिक बळकट केली आहे। रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक विकास कामे प्रत्यक्षात मार्गी लावण्यात आली आहेत। या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।